सध्या बघतो आहे की भरपूर लोक नुसतं बिझी झालेले आहेत आपल्या कामामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, पण आपण बघतो आहे की स्वतःला आपण वेळच देत नाही आहोत. स्वतःचे नेमके छंद काय आहेत, स्वतःची नेमकी आवड काय आहे याकडे आपण बघतच नाही आहोत. इव्हन आपल्या घरातील जे काही मूलबाळ आहेत, आपली येणारी जी पिढी आहे, आपण त्यांनाही तेच संस्कार देतोय. नाही, तुम्हाला हे करावंच लागेल, नाही तुम्ही हे बनलंच पाहिजेत, नाही तुम्ही पोलीसच बनलं पाहिजेत, नाही तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच मिळवला पाहिजेत, अशी भरपूरची जबरदस्ती सुद्धा आपण या येणाऱ्या पिढीवरती करतोय. पण कुठेतरी त्यांनीही त्यांच्या वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. त्यांनाही नेमकी आवड कशामध्ये आहे, काय त्यांनी स्वतःला पण ओळखायला पाहिजे. आणि हीच सगळी चर्चा आज आपण करणार आहोत. GM न्यूज मध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज आपण बघतो आहे की बरेचसे कवी आहेत, बरेचसे लेखक आहेत, ते नेमकं काय लिहितात, ते नेमकं काय त्यांच्या पुस्तकामध्ये नेमकं काय दडलेलं असतं हे आपण जाणूनच घेत नाही आहोत. आणि बरेचदा आपण म्हणत असतो की कवी म्हणजे काय, नेमकं काय लिहत असतील त्यांनाही माहित नसतं. पण नाही, कवी म्हणजे एक अशी हस्ती असते, एक अशी व्यक्ती असते जी आपल्या जीवनाला ओळखून असते. आपलं जीवन हे नेमकं कशा प्रकारे आपण जगावं, आपल्या जीवनाचा आनंद हा आपण कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, हीच सगळी चर्चा आज आपण करणार आहोत. ही सगळी माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आज मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आरे कॉलेज, वाशिमचं जे आरे कॉलेज आहे तिथे 28 वर्ष त्यांनी प्राध्यापक या पदावरती कार्यरत केलेले आहे. त्यांचं आयुष्य हे पूर्णपणे त्यांनी त्या कॉलेजसाठी झोकून दिलेलं होतं. प्रामाणिकपणे त्यांनी त्यांची ड्युटी बजावलेली आहे. याच टाले सरांशी आज आपण बोलणार आहोत. प्रल्हाद टाळे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्राध्यापक आरे कॉलेजचे असतानाची त्यांचे नेमके काय अनुभव होते, काय त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय गमती जमती केलेल्या आहेत, ही सगळी चर्चा आज आपण करणार आहोत. पण सर्वात आधी प्राध्यापक टाळे सरांचं आपण आपल्या GM न्यूज मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मध्ये. नमस्कार. नमस्कार. जसं की आपण बघत असतो की जी मुळात आवड असते आपली, या आवडला आपण न जोपासता न भरकटता दुसरीचकडे निघून जात असतो. आणि आजकालचं हे धावपळीचं जे जग आहे, आपण स्वतःला वेळ मात्र देत नाही आहोत. याच विषयाला अनुसरून आपण बोलणारच आहोत. पण सर, मला सांगाल की आरे कॉलेजला आपण ड्युटी करत असताना, कार्यरत असताना, त्या आधी जेव्हा आपलं बालपण आहे ते बालपण नेमकं कुठनं गेलं याबद्दल आम्हाला सर्वात आधी जाणून घ्यायला आवडेल. काय सांगा? अच्छा, आता बालपणाबद्दल जर बोलायचं तर अगदी ग्रामीण भागातलं जीवन, बरोबर, वडील शेतकरी कुटुंबातील जन्म असलेला, आणि आमचं बालपण अगदी ज्याला म्हणूया की ग्रामीण भागातलं अगदी ते फाटकं बालपण अनुभवलं. मनसोक्त हुंदडणं, फिरणं, निसर्गात खेळणं, बागडणं, आणि असं हे दिवस आनंदात जात असताना अगदी खेड्यातली आपली जी गावातील शाळा, त्या शाळा म्हटल्यापेक्षा एक छोटीशी चावडी, जुन्या भाषेत बोलायचं झालं तर त्या चावडीपासून आमच्या शाळेची सुरुवात झाली. आणि मग गावातली शाळा 4थ्या वर्गापर्यंत, मग 7व्या वर्गापर्यंत, आणि मग 7व्या वर्गात ते मॅट्रिक पर्यंत आमच्या गावाच्या जवळच असलेले एक 7-8 किलोमीटर अंतरावरती सेनगाव म्हणून गाव आहे, तिथे माझं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झालं. पण आता हे शिक्षण सुरू असताना जवळपास खुडच ते सेनगावचं अंतर 8 किलोमीटर. तर या 8 किलोमीटर अंतर पायी चालत जाणं, तो उन्हाळा असो पावसाळा असो, अक्षरशः बोलायचं झालं तर ते रम्य ते बालपण. आज हा शब्द आपण प्रयोग मोठ्या आनंदाने करतो, परंतु त्यावेळेस आमच्या वेळेस ते रम्य बालपण वगैरे नव्हतं. तर ते अत्यंत कठीण आणि दुर्गम असं ते बालपण. 8 किलोमीटर पळसाची पानं पायाला बांधायची, एप्रिल मे महिन्याचे उन्हाळ्याचे दिवस, पायात चप्पल नाही, आणि 8 किलोमीटर पायी चालत जायचं आणि पायी परत यायचं. ती पळसाची पानं फाटली की पुन्हा दुसरी बांधायची, पुन्हा चालायचं, शाळा गाठायची. पावसाळ्याच्या दिवसात गुडघ्या इतका चिखल, रस्ते नाहीत, तरी सुद्धा त्या शाळेत जायचं आणि खूप आनंद. थोडक्यात जरी ते दिवस कष्टाचे होते, दुःखाचे होते, रात्रीची कुठली तरी ती शिळी भाकरी आपल्या थैलीमध्ये घ्यायची आणि ती शिदोरी म्हणून ती खायची. असं सुंदरसं ते जीवन. आणि ते जीवन जगत असताना पाहता पाहता मॅट्रिकचं वर्ष उलटलं आणि नंतर मग मात्र मॅट्रिक नंतर हिंगोली
हे आमच्या त्यावेळचं तालुक्याचं गाव, तिथे BA पर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. आणि नंतर तिथलं ते शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मग पीपल्स कॉलेज नांदेड MA मी नांदेडला पूर्ण केलं. आणि अशा प्रकारे हा शिक्षणाचा प्रवास अत्यंत कठीण परिस्थितीतून हा पुढे 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 जात होता. आता यातले हा प्रवास मी तुम्हाला अगदी पटकन एका मिनिटामध्ये सांगितला. त्यातल्या 2 गोष्टी काही असं जर सांगायचं म्हटलं तर पैशाची चणचण, काटकसरीत ते दिवस काढायचे, संघर्षाचं ते जीवन होतं. त्यानंतर कधी कधी असं वाटायचं की ज्यावेळेस ती गाडी नांदेडवरून आम्ही गावी निघायचो दीपावलीच्या सुट्टीमध्ये, तर वारंगा खिचडी तिथं वारंग्याला ती गाडी थांबायची. सर्व गाडी खाली जायची लोकांची वारंगा फाट्यावरती खिचडी खाण्यासाठी, फेमस प्रसिद्ध खिचडी त्या काळातली. सर्व गाडी लोक खाली उतरलेले, फक्त मी एकटाच त्या गाडीत बसलेला, कारण खिशाकडे नजर जायची, खिशात पैसे नसायचे. लोक खिचडी खात बघा, आपण नुसतं खिडकीतून बघायचं. कॉलेजमध्ये असताना सकाळचा नाश्ता, सकाळी 7:30ला कॉलेज, 7:30च्या कॉलेजला जाण्यासाठी नाश्ता नाही. आयुष्यात नाश्ता हे शब्द मला फक्त जॉब मिळाल्याच्या नंतरच नाश्त्याची माझी भेट झाली. फक्त 2 वेळचं जेवण. त्यानंतर कॉलेजला जात असताना रस्त्यामध्ये छान एक पोह्याची एका छोटंसं असं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये पोहे वगैरे ते ठेवलेले असायचे. असं वाटायचं की जाताना थोडा नाश्ता करावा पोह्याचा, परंतु पैशाची चणचण तेही नाही खाता आले. परंतु ते दिवस आठवले की आजही वाईट नाही वाटत. त्याची जाण आजही ठेवलेली आहे. आणि त्या जाणीवेतूनच आज ही जीवनाचं जे काही अत्युच्च जे आपण हे जे काही प्रवास आहे इथपर्यंत गाठलेला, खरं ती जाण ठेवूनच इथपर्यंत आलेलो आहोत असं म्हणायला काय. त्या संघर्षातून तुम्ही जे दिवस काढलेले आहेत, जे आठवणी तुमच्या मनामध्ये आजही रुजून ठेवलेले आहेत, ते कुठेतरी आज त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं भासत असेल. आणि आज जे दिवस आपण जे घालवलेले आहेत, आता जी पिढी आहे त्या पिढीला बघून काय वाटतं मनामध्ये? कारण आजकाल आपण बघतो आहे की जे काही यंग जनरेशन आहे आपण असं म्हणू, तर त्यांना सगळं काही रेडीमेडच पाहिजेत असते, सगळं इझिली पाहिजेत असते आणि सगळं फास्ट पाहिजेत असते. काय वाटतंय आजच्या जनरेशनकडे बघून, काय अनुभव आहे? अच्छा, तर खरं पाहता आता त्यावेळेचं आमचं आयुष्य किंवा लाईफ किंवा विद्यार्थी जीवन जगलेलं आणि आजच्या विद्यार्थ्याचं जीवन याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. एक ग्रेट कॉन्ट्रास्ट आहे, म्हणून एक तफावत आहे. तर ही तफावत आज त्यांना सर्व भौतिक सुविधा त्यांना मिळत आहेत. त्या काळात आता जसं मी आता काही माझे 2-3 उदाहरणं सांगितले त्या शिक्षणाच्या काळातले, तर ती उदाहरण आज कोणाच्याच मला नाही वाटत असं इतकी संघर्ष किंवा कठीण परिस्थिती कोणाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला असेल म्हणून जो आम्ही अनुभवलेत ते. म्हणून त्यांना सर्व रेडीमेड मिळालेलं आहे आजकालच्या ह्या तरुण पिढींना. परंतु मला असं त्यांना एक असं सांगावं असं वाटतं, मी तसा माझ्या बऱ्याचशा ह्या पुस्तकातही उल्लेख केलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने याच्या तरुणांनी आपले ध्येय पहिल्यांदा निश्चित ठेवायचं आपल्या डोळ्यासमोर आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची. आज तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला खुणवत असतील, बोलवत असतील या भौतिक गोष्टी, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर एक सरळ मार्गाने जर तुमच्या ध्येयाकडे एक क्षितिजाकडे जर नजर ठेवून जर तुमची जीवनाची वाटचाल केली तर निश्चितच तुम्हाला जीवनात सर्व काही मिळू शकते. ही मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. बिलकुल सर, आज कवी लेखक म्हणून तुम्ही प्रचलित आहात, तुमचं खूप नाव आहे वाशिम शहरामध्ये. मला सांगायला यावेळेला विचारायला आवडेल की नेमकं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल जेव्हा ठेवलं होतं, जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हापासूनच ही आवड आहे का कविता करण्याची किंवा लेखन करण्याची, की घरामध्ये कोणाचा वारसा घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात, कोणाचा वारसा घेऊन तुमचं इथपर्यंत येण्याची जी आवड निर्माण झालेली आहे, प्लीज आम्हाला सांगा. नाही, तसं वारसा वगैरे काही नव्हता आणि काही असण्याचे कारण नाही, कारण काही शेतकरी कुटुंब, त्यामुळं शेतात राबावं आईवडिलांनी, घरात बरीचशी वडील शेतकरी, आई सुद्धा शेतात काम करणारे आणि भावंडे सुद्धा. तसे एक भाऊ होते, ते शिकायला होते आणि ते थोडीशी त्यांना छोटीशी एक नोकरी सुद्धा होती, त्यांनी काही दिवस नोकरी सुद्धा केली. ह्या सर्व गोष्टी करत असताना याच्यात वारसा म्हणून असा लेखकाचा किंवा कवीचा असा मला कुटुंबाकडून नाही मिळाला. मला तर सांगायचं स्पष्ट
तर ती एक नॅचरल गिफ्ट, ती नैसर्गिक देणगी, भगवंताचीच ती देणगी म्हणायला काही हरकत नाही असा शब्द प्रयोग करायला. आणि मलाही कळलं नाही की मी कधी ती लेखणी हातात घेतली आणि भर लिखाणाला सुरुवात केली. हातात पेन घेतली आणि कागदावरती अक्षर लिहित गेलो आणि ते आज ताई तशीच ती लिखाणाची प्रक्रिया चालू आहे. बिलकुल. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलेलं आहे, कुणापासून हा वारसा वगैरे मिळालेला नाही आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आपण ज्याला म्हणतो तसलं काहीच नव्हतं. पण असतं ना, एक इन्सिडन्स आपल्या लाईफमध्ये असा घडत असतो, त्या इन्सिडन्स नंतर आपण त्या गोष्टी करायला लागतो किंवा कोणाची तरी प्रेरणा घेऊन आपण इथपर्यंत पोहोचलेलो असतो. कोणीतरी काहीतरी केलं तर त्याच्याकडे बघून पण आपण काहीतरी शिकत असतो. तर असं काहीतरी घडलंय, असं का कुठला इन्सिडेंट घडलाय आपल्यामध्ये लिखाणाच्या बाबतीमध्ये? लिखाणाच्या बाबतीत असा कोणाची एक अशी एक त्याचा कोणाकडे बघून किंवा कुणाचा असा त्याचा वापर करून असं केला गेला नाहीये. मला स्पष्ट सांगायचं म्हणजे की ती एक स्वतःच जर आता रिटायरमेंट नंतर आता सर्वांच्या समोर मोठा प्रश्न पडतो की करायचं काय. तर मग मी असा एक डोक्यात सहज विचार येऊन गेला की आता आपलं रिटायरमेंट झालेलं आहे आणि आपण हा वेळ सदुपयोगी आणायचा. आणि म्हणून जे आपला छंद आहे लिखाणाचा, वाचनाचा, जोपासता नाही आला तो आता आपल्याला भरपूर वेळ आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी ते लिखाण सुरू केलं, सुरुवात केली. माझं स्वतःचं जे परतीची पाखरं म्हणून जे पुस्तक आहे, बस त्या पुस्तकावर, कारण त्याच्यामध्ये एक धागा सापडतो आपल्याला. स्वतःच्या जीवनामध्ये अनेक धागे असतात आणि तो धागा जोडायला सोपा जातो. म्हणून काय केलं, सुरुवात केली स्वतःच्या त्या आत्मचरित्र पुस्तकापासून आणि त्याच्यात भरपूर लिखाण गेला आणि त्याच्यात कॉन्फिडन्स थोडासा वाढत गेला आणि लिखाण बऱ्याच जणांनी ते वाचल्यानंतर त्यांना आवडलं आणि त्याच्यापासून मग ती प्रेरणानंतर एकातून दुसऱ्यातून तिसरं असं सतत हा प्रवास आज लागायला चालू आहे. नक्कीच सर, तुमचं जे पहिलं पुस्तक आहे, आता सुरुवात आपण कुठनं करावी, जसं तुम्ही सांगितलेलं आहे रिटायरमेंट नंतर काय करावं. बरेचसे असे लोक आहेत त्यांना सुचत नाही रिटायरमेंट नंतर काय करावं, नेमकं कुठे वेळ घालवावा, बोर होऊन जातात लोक अक्षरशः. तर मला तुम्हाला हा प्रश्न आवर्जून विचारावा वाटतोय की तुम्ही मान्य आहे तुम्ही एवढं सगळं लिखाण करता, कविता करता, पण इतरही जे काही लोक आहेत जे रिटायरमेंट आता होणार आहे त्यांना सुचत नाही आता रिटायरमेंट झाल्यानंतर करावं काय. कारण ते आपण नेमकं जे व्यस्त वेळ असतो आपला आणि आपल्याला काम करण्याची आवड असते, ती जिद्द असते, तर तीच कुठेतरी ठप्प पडून गेल्यानंतर नेमकं करावं काय हेच सुचत नाही. तर यावेळेस बरेचसे असे लोक बघत आहेत, आपल्याला काय सांगाल? हा, तर ह्या प्रश्नाबद्दल मला एक असं म्हणता येईल की हा प्रश्न मला बरेच जण विचारतात की सर तुम्ही रिटायर झाले, आज तुम्हाला रिटायर होऊन 14 वर्ष पूर्ण झाले, तुम्ही टाइमपास कसा करता? आम्हाला तो वेळच जात नाहीये. दिवसभर टीव्ही बघावा किती, मोबाईल किती बघावा, कोणाशी गप्पा गोष्टी किती वेळपर्यंत कराव्या, तर तुम्ही कसा टाइमपास करता? तर मी त्यांना एका वाक्यात उत्तर असं देतो आणि देत राहणार आहे आणि दिलेलं आहे की माझ्याकडे टाइमपास करायला वेळच नाही. माझ्याकडे टाइमपास करायला वेळ नाही. आय हॅव नो टाइम टू पास. म्हणजे थोडक्यात काय की मी सतत बिझी असतो, स्वतःला बिझी करून घेतलेला आहे की एक लिखाण वाचन आणि लिखाण इतकंच काय. ज्यावेळेस मी कधी ज्यावेळेस फिरायला जातो माझ्या खिशात डायरी आणि पेन अगदी खिशातच असतो. छान कधी एखादा पॉइंट मला लक्षात आला की विचार मधातच आलं किंवा तर मी ताबडतोब डायरी काढून तो पॉइंट लगेच नोट डाऊन करतो आणि माझ्या लिखाणामध्ये नंतर त्याचा मी वापर करतो. छान, नक्कीच. आणि सर जे आपण मग अशी बोललेलो आहोत परतीची पाखरं, हे तुमचं जे अनुभव आहेत, आयुष्याचे अनुभव आहे, पहिलं पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. सुरुवात कुठनं करावी, तर तुमच्याच आयुष्यामधनं जे काही तुम्ही अनुभव प्राप्त केलेले आहेत त्याचं एक सुंदरसं पुस्तक तुम्ही प्रकाशित केलेलं आहे. सर या पुस्तकामध्ये नेमकं काय दडलेलं आहे, तुमच्या आयुष्याचे अनुभव आम्हाला आज प्रात्यक्षिक ऐकायला आवडेल, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की त्या पुस्तकामध्ये नेमकं काय दडलेलं आहे आणि तुमचे अनुभव काय सांगा. अच्छा, तर परतीची पाखरं, पुण्यातील असाच एक निवांत दिवस, ही वाक्य त्या पुस्तकाचं पहिलं सेंटेन्स आहे. पुण्यातील असाच एक निवांत दिवस मावळतीला चाललेला, मी एका काळ्याशार शेतात विसावलेला, पश्चिम क्षितिजाकडे सूर्यास्त होत असलेला, मी सहज नजर क्षितिजाकडे टाकली तर एक परतीच्या पाखराचा थवाव अलगद उडत उडत दूर क्षितिजापर्यंत चाललेला होता. माझ्या डोक्यात एक क्षणभर ती वीज चमकून गेली. तो विचार चमकून गेला
की आपलं हे आयुष्य असंच आहे, दिवसभरी पाखरं इकडे तिकडे चारा चरण्यासाठी गेली आणि आता सायंकाळ होताच आपल्या घरती परत जात आहे. आपणही या जगात आलो आणि एक दिवस आपल्याला जिथून आलो तिथे परत जायचं आहे. ही कन्सेप्ट काय माहित नाही मला, कसा हा धागा पकडला गेला आणि मग हे टायटल सुचलं की आपल्याला जे लिखाण करायचं आहे, लिहायचं आहे आत्मचरित्र पुस्तक, त्याला परतीची पाखरं हे टायटल त्या सहज त्या प्रत्यक्ष उदाहरणावरून मला ते सुचलेलं आहे. आणि त्यातून मग ते जीवनाचा प्रवास अगदी बालपणापासून तर सतत अगदी म्हणजे रिटायरमेंट पर्यंतच सर्व पूर्ण त्यातले तुम्हाला ते पुस्तक नुसतं मी माझा स्वतःचा, मी काही एवढा मोठा नाही की स्वतःचा आत्मचरित्र लिहिणारा. कारण काय की आपण म्हणतो नेहमी थोर महात्मे होऊनी केले चरित्र त्यांचे स्मरा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे हाच सापळे बोध खरा. आपण त्याच्या चरित्राचं स्मरण करायचं असते. मी तर एक सामान्य मनुष्य आहे, एक साधं जीवन जगलेला, परंतु मी त्याच्यात जे काही माझे अनुभव लिहिले तर निश्चितच ते माझे जरी अनुभव असतील तरी मला वाटते मी एक तर प्रतीक आहे, एक प्रतिकात्मक आहे ते लिखाण आहे की तेच अनुभव सर्वांच्या लाईफमध्ये कमी जास्त प्रमाणात सर्वांनी अनुभवलेले असतात आणि ते उतरलेले असतात अनुभव. तर प्रत्येकाने जर त्या अँगलने त्या पुस्तकाकडे पाहिलं ते पुस्तक तुम्हाला कधी कधी हळूच कधी अगदी निसर्गात घेऊन फेरफटका मारून आणते. ते परतीची पाखरं पुस्तक कधी कधी तुम्हाला निसर्गात फेरफटका मारून आणते, कधी कधी तुम्हाला उंच अशा एखाद्या टेकडीवर नेते, तिथूनही तुम्हाला आकाशाचे दर्शन घडवते, कधी कधी तुम्हाला एखाद्या मंदिरातही घेऊन जाते आणि मंदिरात आत्मा आणि परमात्म्याचीही भेट घडून आणते. कधी जीवनाचा हे जीवन कसं वाहत्या पाण्यासारखं खळखळाट असतं तसं तुम्हाला त्या ओढ्याच्या प्रवाहासारखंही तुम्हाला त्या कधी ओढ्याच्या पाण्यासोबत नेऊन तुम्हाला तिथेही ते वाहत नेते. एक वेगळे आगळे अनुभव त्याच्या सर्व परिस्थितीमध्ये वर्णन केलेले आहे. सर, परतीची पाखरं हे खूप सुंदर असं पुस्तक आपण प्रकाशित केलेलंच आहे, पण याच सोबत आणखीनही बरीचशी पुस्तकं आपली प्रकाशित झालेली आहे, काही येणारही आहे. सर, जी पुस्तकं आता प्रकाशित झालेली आहे त्यांच्याबद्दल आम्हाला थोडक्यात थोडी माहिती ऐकायला आवडेल. नेमकं त्या पुस्तकांचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे, प्लीज सांगा. अच्छा, त्याच्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे आकाशाचा अर्थ. आकाशाचा अर्थ मला आठवते हे जे टायटल आहे हे सुचण्याचं एक कारण, मी शाळेमध्ये असताना कुठेतरी मला त्या एक्झॅक्ट धड्याचं नाव नाही आठवत, कुठला तरी मराठीमध्ये धडा होता, त्याच्यात आकाशाचा अर्थ नावाचा एक काहीतरी असा तो शब्द प्रयोग कुणातरी अर्थाने येऊन गेला होता आणि तो आकाशाला कधी अर्थ असतो का ते चिंतन माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसाचं होतं की आकाशाचा अर्थ काय असतो, म्हणजे आकाश म्हणजे काय. तर आकाश, आता आकाशाला कधीचा अर्थच नसतो. जर आकाशाकडे पाहिलं कुणाला जर विचारलं बाय आकाश व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्काय, काहीच नाही, त्याला आकाशाला अर्थच नाही. मग आपण तोच अर्थ जरी केला व्हॉट इज द मिनिंग ऑफ युअर लाईफ, तुमच्या जीवनाचा अर्थ काय. मग जीवन आणि आकाश याचा कुठेतरी एक समन्वय मी तिथे साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या जसं आकाशाचं प्रतिबिंब एका स्वच्छ आपण पाहतो की जे काळशार शांत डोहाचं पाणी असते त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब दिसते, पण खळखळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये त्या आकाशाचा प्रतिबिंब कधीच दिसत नाही. तसं जी माणसं जीवनात शांत आहेत, अगदी सोज्वळ आणि सात्विक जीवन जगतात त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या लाईफमध्ये दिसते. परंतु जी माणसं नुसतीच रात्रंदिवस धावपळीत करीत असतात, धावत असतात, पळत असतात, कधीच शांत ज्याला म्हणूया की विश्रांती नावाची गोष्टच नाहीये, त्यांना स्वतःच आयुष्य कधी समजू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला तलावाचं शांत पाणीच बनावं लागेल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ समजेल. आणखी सर जी काही दुसरं पुस्तक आहे आता त्याच्यानंतरचं तिसऱ्या नंबरचं जे पुस्तक आहे ते आहे ज्ञानेश्वरी दृष्टांत आणि सिद्धांत. माझ्या जीवनामध्ये जे अध्यात्म मी वाचत असताना खूप म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये सर्वात मी तर असं म्हणेल की माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो अद्वितीय आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं काहीच नाही, भगवद्गीताच आहे. फक्त भगवद्गीता हे संस्कृतमध्ये आहे आणि प्राकृतमध्ये आहे आणि सर्व जगाला उलट माऊलींनी ती ज्ञानाची कवाडं आहे, दरवाजे सर्वांना उघडी करून दिली. आणि त्यातून मी वाचत असताना काहीतरी आला की एवढं ज्ञानेश्वर तर आपली एवढी योग्यता नाही लिखाण करण्याची. मग त्यातली मी काय केलं, एक असे काही ठराविक पण, कारण माऊलीचं जे ज्ञानेश्वरी आहे ही अलंकार इतके अलंकाराने युक्त आहे की अलंकाराची रेलचेल
माऊलीच्या दृष्टांत, माऊलीचे जे ज्ञानेश्वरी हे जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 4000 दृष्टांत आणि सिद्धांत आहेत. एवढं शक्य होणार नाही, म्हणून मी त्यातले मोजके की जे मोजके आणि आपल्या लाईफशी संबंधित असलेले ते असे निवडून ते त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जर ते पुस्तक आपण एक कथा कादंबरी म्हणून नाही आहे, तर ते एक जीवनाचं प्रतिबिंब म्हणून तुम्ही तुमच्या त्याच्यात जर ते पुस्तक तुम्ही काळजीपूर्वक वाचले, एक एक अक्षर त्याला तुमच्या जीवनात जर लागू करूनण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच तुम्हाला त्यातून जीवनाचं एक रहस्य उलगडेल. असं ते एक पुस्तक आहे, ज्ञानेश्वरी दृष्टांत आणि सिद्धांत. त्यानंतरचं पुस्तक आहे हरिनामाचा महिमा. हरिनामाचा महिमा, आता जनरली हरिनामाचा महिमा ह्या टायटलवरूनच लक्षात येते की अध्यात्म आहे. त्याच्यामध्ये आज आपण पाहतो की मनुष्याचं जीवनाचं अंतिम ध्येय काय. कोणी म्हणे मला डॉक्टर व्हायचं, कोणी म्हणे मला वकील व्हायचं, कोणी म्हणे मला कलेक्टर बनायचं, कोणाला आणखीन काय काय बनायचं आहे. परंतु आपण जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर एखादा हाच प्रश्न जर दुसऱ्याला विचारला तर काय, तर मनुष्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय, तर मोक्ष प्राप्ती. हे मनुष्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. मग मोक्ष प्राप्तीचा मार्ग कुठून जातो, कसा जातो, कोणत्या मार्गाने गेलं म्हणजे तुम्हाला मोक्षाकडे जाता येईल, त्याचा चांगला अत्यंत सुंदर उहापोह त्या हरिनामाचा महिमा ह्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर तुकाराम महाराजापासून साधू संतांची, ज्ञानेश्वरीची खूप अनेक त्याच्यातली अभंगाची उदाहरणं देऊन त्याचं अगदी विश्लेषण जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही ती पुस्तक मला असं वाटतं एकदा वाचायला जर सुरुवात केली तर अक्षरशः आपण जसं एखाद्या पाटाच्या पाण्यासोबत वाहत जातो, खळखळत्या नदीच्या प्रवाहासोबत वाहत जातो, तद्वत तुम्ही ही पुस्तकं फक्त काय, आज पुस्तकं ही कथा कादंबऱ्या म्हणून वाचू नका. ती पुस्तकं एक जीवनाचं अद्वैत आहे, जीवनाचं एक तो श्वास आहे. जसा श्वास आपण कधीच विसरत नाही, श्वास सहज घेतला जातो, सोडला जातो, कधी घेतो कधी जातो हे आपल्याला लक्षातही येत नाही. तसं तुम्ही आज वाचा ही पुस्तकं. जर मी जर म्हणेल वाचली तर खरंच तुम्हाला जीवनाचा आयाम आणि जीवनाचा अर्थ निश्चित समजेल. सर, आता हरिनामाचा महिमा झाला, त्याच्यानंतर आकाशाचा अर्थ, यासाठी पुस्तके तुम्ही लिहिलेली आहे, काही येणार आहे त्याबद्दलही मी बोलले आहे. पण सर, ही जी पुस्तकं आहे, असा कुठला विषय आहे की त्या विषयाला घेऊन आपण ती सगळी पुस्तके लिहित आहात, की त्या पुस्तकामध्ये त्या विषयाला घेऊन काही ना काहीतरी दडलेलं आहे, असं काय आहे त्या पुस्तकांमध्ये, तो विषय नेमका कुठला, त्याबद्दल आम्हाला सांगा. आता येणारी जी 2 पुस्तकं आहेत लवकरच येतील ती, म्हणजे त्यात एका पुस्तकाचं नाव आहे विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शन ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी टायटल आहे, मी सहज भगवद्गीता वाचत असताना भगवद्गीतेचा 11वा अध्यायामध्ये विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती विश्वरूप दाखवलं. आणि सहज माझ्या डोक्यात आलं की तो अर्जुन फार भाग्यशाली होता. पण पुन्हा पटकन नंतर लक्षात आलं की नाही, त्या अर्जुनापेक्षा आपण भाग्यशाली आहोत. का? कारण अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने तो जो उपदेश केला तो काही क्षणासाठी होता, काही वेळेसाठी होता. पण आपण जेव्हापासून ह्या पृथ्वी तलावर आलो, म्हणजे जेव्हा हे आपली अवतीर्ण झालो या पृथ्वीवर, जेव्हापासून नेत्र उघडली तेव्हापासून ते शेवटचे ते नेत्र बंद होईपर्यंत जे आपल्या अवतीभोवती सुंदर हा जो निसर्ग आहे, तेच भव्य दिव्य रूप त्या श्रीकृष्णाचं आहे, तेच त्याचं विश्वरूप आहे. आणि हे विश्वरूप आपण जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर कुठलंही याच्यातून ज्याला काय म्हणू, एक भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे तुम्हाला नेण्याचा हा मार्ग सहज सापडेल. आता त्याच्यानंतर जे पुस्तक आहे जीवन सरिता, आता तेही लवकरच येईल. जीवन सरिता, जशी जीवन ही मनुष्य जशी एक नदी आहे, व नदीचा प्रवाह सतत चालत असतो. नावामध्येच नेमकं त्या पुस्तकामध्ये काय दडलेलं असेल ओळखायला येते. तर त्या जीवन सरिता याच्यावरून त्या नावावरूनच लक्षात येऊन जाते किंवा नदीला जसे 2 तीर आहेत, एक भौतिक आणि अभौतिक, म्हणजे एक आध्यात्मिक आणि एक भौतिक, असा एक मटेरियलिस्टिक आणि एक स्पिरिच्युअल, अशी 2 तीरातून मनुष्याचं जीवन चालत असते. परंतु हे जीवन चालत असताना त्या नदीच्या पात्रामध्ये जसं एखादं बेट असते, की जसं तुकाराम महाराजाचा मला 2 ओळी या ठिकाणी आठवतात की महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे नांदती. त्याच नदीच्या पात्रामध्ये बेटावरती एक झाड असते, उंच ताठरपणे अगदी उभं असलेलं. त्या मोठा पूर येतो नदीला, परंतु त्याच्यापुढे काही ते झुकत नाही, वाकत नाही त्या पुरापुढे, आणि म्हणून ते पूर त्याला मुळा सगळं उपटून तो आपल्यासोबत घेऊन जातो. परंतु त्याच नदीमध्ये, त्याच बेटावरती लोहाळ नावाचं एक
गवत असते, अगदी कोमजलेलं गवताची डोलदार पाती, आणि पूर आला की ती खाली वागतात, पूरवरून निघून जातो आणि पुन्हा ताठ मानेने जीवन जातो. याच्यावरून काय सिद्ध होते की मनुष्याने निसर्गातील प्रत्येक गोष्ट की आपण जर तुम्ही अनुभवली की निसर्ग हा माणसाचा सर्व नेचर, जसं म्हटलं जातं की नेचर इज द ग्रेटेस्ट टीचर ऑफ मॅन, की मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. म्हणजे साधं गवताचं पातं ते मोठमोठ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला निसर्ग काही ना काही शिकवत असतो. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे, त्याची दृष्टी तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. आणि मग ही दृष्टी तुम्हाला एकदा डेव्हलप झाली की मग बघा तुम्हाला जीवनाचा आयाम काय आहे आणि विश्राम कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा आणि मार्गक्रमण कसं करायचं हे निश्चित तुम्हाला ऑटोमॅटिक. बिलकुल सर, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की अध्यात्माला घेऊन आपण ही पुस्तकं लिहित आहात. आध्यात्मिक विषय हा तुमचा प्रत्येक पुस्तकामध्ये असतोच, पण त्याचबरोबर मला हा एक आवर्जून प्रश्न विचारावा असं वाटतोय की खरा ईश्वर नेमका काय आहे, खरा देव नेमका काय आहे, हे आजच्या पिढीला काय, आजच्या लोकांना सुद्धा माहिती नाही आहे. तुमच्या मते खरा ईश्वर नेमका कसा आहे? कारण आजकाल बरेच लांब लांब आपण दर्शनासाठी जातो, बरेच उपास तापास आपण करत असतो देवासाठी, तरीही देव आपल्याला भेटत नाही, तरीही आपल्याला देवाचं दर्शन मिळत नाही. खरा ईश्वर तुमच्या मते काय असेल? आता ईश्वराबद्दल आता ओहापोह करायचा आणि त्याच्याबद्दल बोलायचं, मला तर वाटते आणखीन एक ग्रंथ लिखाण करावं लागेल, लिहावं लागेल. तरी सुद्धा शॉर्ट मध्ये असं म्हणता येईल की हे बघा, ईश्वर न मंदिरात आहे, न तीर्थात आहे, न व्रतात आहे. एकीकडे आपण असं म्हणतो, दुसरीकडे असं म्हटलं जाते की कणकण में भगवान. मग नेमकं ईश्वर एकीकडे म्हटलं जाते की ईश्वराला शोधण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही, एकीकडे म्हणतो आपण कणकण में भगवान, मातीच्या प्रत्येक कणामध्ये, दगडाच्या प्रत्येक कणकणामध्ये ईश्वर आहे. तर हे काय आहे? बरोबर आहे, ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. कारण ईश्वर हा दोन, आता कसं आहे, ईश्वर उपासनेच्या दोन बाबी आहेत. एक सगुण परमात्मा आणि एक निर्गुण परमात्मा. सगुण ईश्वर आणि निर्गुण ईश्वर. आता निर्गुण हा कसा आहे, सामान्य माणसाच्या पलीकडील गोष्ट आहे, त्याच्या बुद्धीच्या पलीकडील ती गोष्ट आहे. तिथपर्यंत याची बुद्धिमत्ता पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप अध्यात्माचा अभ्यास करावा लागेल. परंतु सगुण परमात्मा सहज तुमच्या नजरेस येणार आहे. आपण कुठल्याही मंदिरामध्ये गेलं ते एक मूर्ती दिसते, त्या मूर्तीत आपण त्याला देव मानतो. देव हा त्या मूर्तीत नाही आहे. तुम्ही त्याच्या समोर जेव्हा जाता आणि तुमचे दोन्ही हात जोडता आणि डोळे मिटून नमस्कार करता, त्याला दर्शन घेता, तुम्ही त्यावेळेस तुमच्या मनात जे भाव उत्पन्न झाले असतात, जी श्रद्धा असते, अत्यंत दृढ श्रद्धा, ती श्रद्धा म्हणजे ईश्वर आहे. बस एवढंच मला म्हणायचं आहे. आणि बाकी मग तुम्ही नुसते गेले आणि एखाद्या आर्टिफिशियल एखाद्या हावभावाने नुसते देवासमोर हात जोडले आणि मी नमस्कार करतो, माझं तू हे काम कर, मी तुला नंतर पेढ्याचा प्रसाद देईल किंवा तुझा हा नवस पूर्ण करेल, याने भगवंत इतका सोपा नाही. भगवंत हे तुमची श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास, मग तुम्ही जिथे जिथे जाल, मग तुम्ही एखाद्या कुठल्याही गोष्टीला, तुमच्या समोर असलेल्या कुठल्याही गोष्टी तुमची श्रद्धा असेल, तिचा विश्वास असेल, तर ते भगवंताचंच रूप आहे. आपण आणि तुम्ही प्रत्येक व्यक्ती, जसं आपण म्हणतो ना, एव्हरी ह्युमन बॉडी इज द लिव्हिंग टेम्पल ऑफ गॉड. प्रत्येक व्यक्तीचं हृदय हे ईश्वराचं एक चालतं बोलतं मंदिर आहे. त्याच्यात तुम्ही ईश्वर शोधा. आणि तेवढाच जसं तुम्हाला स्वतःला मान देता, तसा प्रत्येक व्यक्ती त्यालाही मान द्या आणि त्याच्यात ईश्वर शोधा. ईश्वर हा सर्वत्र आहे, एक शक्ती आहे. तुम्ही त्याला गॉड म्हणा, त्याला अल्लाह म्हणा, त्याला येशू ख्रिस्त म्हणा, त्याला गुरु गोविंद सिंग म्हणा, किंवा त्याला आणखीन कोणतीही नावं द्या. एक शक्ती आहे. शक्तीवर तुम्हाला ते विश्वास ठेवावाच लागेल. मग त्या शक्तीचे नाव कितीही असतील. जसं एकच उदाहरण मी सांगतो की जसं सोनं आहे, सोनं ही मूळ धातू, पण त्या सोन्यापासून अंगठी बनवल्या जाते, त्या सोन्यापासून एक मंगळसूत्र बनवलं जाते, त्या सोन्यापासून आणखीन गळ्यात दुसरं आणखीन अनेक दागिने. नावं दागिन्याचे वेगळे वेगळे झाले, पण मूळ धातू काय? सोनं. मग तसं ईश्वर हे अनेक रूपाने नटलेलं आहे. हे ईश्वराची ही रूपच आहे.
त्या सोनं या धातूतून अनेक दागिने आणि ते आपण ते सोनं नटते, तद्वत हे सुद्धा आपल्या समोर एक ईश्वराचं हे रूप आहे, फक्त आपल्याला ती पाहता ओळखायला आलं. तर प्रत्येक जे आपण गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो त्या सगळ्याच गोष्टींमध्ये ईश्वर आहे, फक्त तो शोधता आलं पाहिजे असं सरांचं आता म्हणणं आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तो आपण स्वार्थापायी न जाता आपण आपल्या आत्म्याला ओळखण्यासाठी मंदिरात जावं. तिथे जाऊन दर्शन घेतल्यानंतर जी श्रद्धा असते, जे आपण दर्शन घेत असतो तीच अनमोल अशी श्रद्धा असते असं सरांचं म्हणणं आहे. सर, यावेळेस आणखीन एक प्रश्न जो आहे, मृगजळावरती आपली एक सुंदर अशी कविता आहे, ती आम्ही यापूर्वी सुद्धा ऐकलेली होती. यावेळेस आमच्या दर्शकांना सुद्धा ऐकायला आवडेल आणि तुमच्या तोंडून आम्हाला ही कविता ऐकायला जरूर आवडेल. काय सांगा? मला येथून एक प्रसंग अगोदर सांगावासा वाटेल की कॉलेजला असताना शेतात जायचं, उन्हाळ्याच्या दिवसात आंबे आलेले असायचे आणि आंब्याची राखण करण्यासाठी आमची ड्युटी लागायची. मग मी छानसं एखादं पुस्तक आपल्या टॉवेलमध्ये गुंडाळायचं आणि आंब्याच्या झाडाखाली बसायचं. उन्हाळ्याचे दिवस, मे महिन्याचा रखरखी, ते ऊन दूरपर्यंत क्षितिजापर्यंत पसरलेलं आणि उन्हाच्या झळा, ज्याला आपण ग्रामीण भाषेत झळा हा शब्द वापरतो, त्याला लहरी म्हणूया. जशा पाण्यावरती लहरी असतात तशा उन्हाच्या सुद्धा लहरी किंवा झळा म्हणून त्याला आपण, तर दूरपर्यंत अशा त्या दिसतात. मग माझ्या डोक्यात तेव्हा एक सहज कल्पना येऊन गेली त्या झाडेकडे पाहून, त्या उन्हाच्या त्या लहरीकडे पाहून, की आणि लगेच पेन हातात घेतला. काय माहित, मला माहित नाही ते कसं सुचलं काव्य, आणि पेन हातात घेतला आणि वहीवरती ते काव्य लिहायला सुरुवात केली. जसं एखादा, म्हणजे त्याची रूपरेषा अशी आहे की जसा एखादा हरिण, जसं त्याला वाटते ते पाणीच आहे, ते सतत पाणी वाहल्यासारखं दिसत असते आणि ते हरिण त्याच्या मागे धावत राहते, पण ते पाणी ऍक्च्युअल नसतेच, ते मृगजळ असते, मृगाचे जळ असते, त्याला मृगजळ म्हणतील. ते भास असतो, नुसता खोटा भास असतो. आणि मग त्यातून संध्याकाळ होते तरी त्याला पाणी मिळत नाही आणि उरी फुटे पण ते धावतच असते. त्याच्यातून सुचलेलं एक काव्य एका मिनिटामध्ये. मृगजळ ही कविता. शुष्क वाहतो वारा रखरखीत उन्हातून, तापलेल्या जमिनीवरून, ओसाड माळ रानावरून, उठवीत लहरी मृगजळाच्या. हरिण धावतय त्या माग, उगीच फुटतय उरी, दरी खोरे पार करता भुई पडते थोडी. आसेचा एक किरण दिसतो आहे समोर, निघेल उजळून जीवन, म्हणून ही वनवन, म्हणून ही वनवन. बिलकुल, किती सुंदर असे शब्द आहेत, किती सुंदर असे लेख आहेत. आपण आता सुद्धा आम्ही असं गुंतून गेलो होतो, भारावून गेलो होतो तुमच्या शब्दांमध्ये. सर, हे सगळे शब्द सुचतात कसं काय आणि कसं काय एवढं सगळं डोक्यामध्ये येतं? मला हे ह्यावेळेस खूप जाणून घ्यायचं आहे, कारण बरेच लोकांना आपण एखादा अर्ज सुद्धा लिहायचं म्हटलं की आपल्याला शब्द सुचत नाही, काय लिहावं, काय त्याच्यामध्ये मांडावं. हे सगळे शब्द कसे काय सुचतात, प्लीज सांगाल? आता ह्याच उत्तर देणं मला थोडंसं कठीणच आहे, कारण माझा एक अनुभव सांगायचा जर झालं तर ज्यावेळेस मला एखादं लिखाण सुरुवात करायचं, कोरं रजिस्टर मी हातात घेतो, पेन हातात घेतो आणि पेन ऑटोमॅटिक चालायला लागतं. अर्थात ते शब्द कुठून येतात, त्या पेनेच्या द्वारातून त्या वहीवरती, त्या कागदावरती कसे उतरतात, ओनली गॉड नोज, ते ईश्वरालाच माहित आहे. आणि हे सर्व ही देणगी आहे आई सरस्वती देवी, मा सरस्वती. ही सर्व कृपा आई सरस्वतीची आहे, ही पूर्ण कृपा आहे. आणि त्यांचेच ते शब्द मला कुठून तरी ते अगदी जसा एखादा ढग बरसतो तसे ते दाही दिशातून ते बरसतात आणि माझ्या हातातून पेनेमधून ते कागदावरती उतरत असतात. अंगदत्ती, खरंच आई सरस्वतीचीच कृपा म्हणावी लागेल यासाठी, कारण हे सगळं सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. आपण म्हटलं तरी पण आपल्याला हे सगळं करता येत नाही. सर, मला सांगाल की आता आपण हे सगळं करीत आहात, रिटायरमेंट होऊन 14 वर्ष झाली आहेत. आताच आपलं जे रुटीन आहे, जे डेली रुटीन आहे, ते नेमकं कशा प्रकारचं आहे, काय काय करत असतं आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या दिवसामध्ये, काय सांगणार? अच्छा, जसं आता पहिल्या प्रश्नावर जसं तुम्ही प्रश्न विचारला होता
की तुम्ही वेळेचा टाइमपास कसा, तुम्ही वेळचा सदुपयोग कसा करता. मी म्हटलं बाबा टाइमपास करायला वेळ नाहीये. तर त्याची सुरुवात माझी सकाळी 4:30 वाजल्यापासून होते. अर्ली इन द मॉर्निंग, सकाळचे 4:30 म्हणजे 4:30. न मी कुठेही मोबाईल मध्ये अलाराम लावत नाही, कुठेही गजर लावत नाही, मला माहित नाही 4:30 म्हणजे 4:30 मला कोण जागा करते माहित नाही. कुठली तरी एक अज्ञात शक्ती येते आणि मी अक्षरशः अंथरुणावरती 4:30 उठून बसतो आणि माझ्या त्या दिवसाची सुरुवात होते. फ्रेश झालं की 4:45 घरून निघायचं. अगदी ब्रह्ममुहूर्ताची ती सुंदर वेळ असते. अखिल विश्व निद्रेत असते. मी एकटाच वेळासारखा फिरत असतो. फक्त माझ्यासोबत रातकिड्याची किरकिर, पक्षाचा चिवचिवाट आणि पूर्व दिशेला नंतर फुटलेलं तांबडं एवढं माझ्या सोबतीला असते. आणि मी अगदी चालत असतो. चालत असताना अर्थात मी त्या दयाघन भगवंताचे, परमेश्वराचे मनात स्तुती गात असतो. माझं वेडं मन मला शांत बसू देत नाही. त्या क्षणीही काहीतरी गुणगुणत असतो, म्हणत असतो आणि त्या भगवंताचे आभार मानत असतो. आणि असे जवळपास 1.5 तासापर्यंत फिरण्याचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर घरी यायचं. थोडा योगा प्राणायाम जसं जमेल तरी करायचं आणि मग आपल्या दैनंदिन काम, लिखाण, वाचन वगैरे, पूजा अर्चा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या नंतर रुटीन कार्यक्रम सुरू. पुन्हा सायंकाळी 5 ते 7 मग कितीही जोरदार पाऊस असो, थंडी असो, ऊन असो, छत्री घेऊन का होईना की अक्षरशः चिखल तुडवत का होईना, पण फिरण्याच्या ह्या 2 वेळा मी कधीही चुकवत नाही. सायंकाळी 2 तास आणि निघाल्यानंतर दूर फिरायला जायचं. अर्थात दूर गेल्यानंतर आता मला ज्यावेळेस ती काही जण असे विचारतात की सर तुम्ही आता हे 14 वर्ष रिटायर झाले, तुम्ही या गोष्टी तुम्हाला आजही तुम्ही थोडेसे तुम्ही हे आरोग्य कसं जोपासलं. तर हे मी त्या फिरण्याचं सिक्रेट आहे. त्या फिरण्याच्या सिक्रेट आहे त्या 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. की ज्यावेळेस मी तिकडे फिरायला जातो त्यावेळेस मी 15 मिनिटं गिट्टीवरती विदाऊट चप्पल चालतो. बाजूला चप्पल काढून ठेवतो. रेल्वेच्या ट्रॅकवर 15 मिनिटं मोठमोठ्या गिट्टी ती पायाला टोचते तरी मी 15 मिनिटं त्याच्यावरती चालतो. 15 मिनिटं काळ्या मातीत चालतो आणि 15 मिनिटं हिरव्यागार हिरवळीवर चालतो. आणि त्यामुळं मला कॉलेजला असताना चष्मा होता, पण माझा आफ्टर रिटायरमेंट चष्मा गायब. चष्मा निघून गेला. त्याचं क्रेडिट ही याला आहे. हे अशा गोष्टी. तर या गोष्टी आपण नक्कीच फॉलो करायला पाहिजे. थोड्याशा का नाही हो, आपल्या थोड्या प्रमाणात का नाही हो, आपण या गोष्टी नक्कीच फॉलो करायला पाहिजे. सरांनी जे आपल्याला आता सांगितलेले आहेत. सर कुटुंबामध्ये आणखीन कोण कोण आहे, काय करतात मुलं मुली, काय सांगा. अच्छा, कुटुंबात सध्या आम्ही वाशिमला 2घच आहोत, पती पत्नी. आतापर्यंत काही दिवस पुण्याला राहत होतो. मुलगा पुण्याला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करत होता, परंतु आता तो बाहेरच्या देशात डेन्मार्कला आहे जॉब करण्यासाठी. दोघेही तिकडे, ते आमचे सुनबाईने ते दोघे तिकडे जॉब करतात आणि छानपैकी व्यवस्थित आहे तिकडे. ते लवकरच काही दिवसानंतर इकडे पुन्हा परत येणार आहे. मुलगी डॉक्टर आहे वर्ध्याला. तेही सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे मला थोडक्यात काय की या संसार रूपी वेलीवर उमललेली ही 2 फुलं अगदी फुललेली आहेत, बहरलेली आहेत, टवटवीत आहेत. आम्हाला त्याची कुठलीही काळजी, चिंता करण्याची गरज नाही. ईश्वर कृपेनं, मा सरस्वती आईच्या कृपेनं आम्ही दोघं अगदी आतापर्यंत त्याने मला आरोग्य, थोडक्यात काय आरोग्य शेवटी काळजी घेणं आपल्या हाती आहे. आरोग्याची काळजी घेणे आपल्या हाती आहे. शेवटी शरीर हे नाशवंत आहे. याला कुठला आजार केव्हा जडेल, काय होईल हे कुणाच्याही हाती नाही. आणि आपण एवढं ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणू शकत नाही की आपल्याला काहीच होणार नाही. शेवटी जन्म मृत्यू हे एक चक्र आहे. या चक्रातून जगात कोणाचीही सुटका नाही. तिथं श्रीरामालाही निजधामाला जावं लागलं, श्रीकृष्णालाही निजधामाला जावं लागलं. तिथं आपण तर सामान्य माणसं आहोत, आपल्याला तर जावंच लागणार आहे. फक्त काळजी मात्र जरूर प्रत्येकाने घ्यावी, कारण हेल्थ इज वेल्थ. शरीर ही संपत्ती आहे. ती आत्ता कामी ही म्हण आत्ता आपल्याला लागू पडते. खरं पाहिलं तर आता ह्या स्टेजला आपल्याकडे एवढी संपत्ती असते, परंतु डॉक्टरने सांगितलं हे खाऊ नका, ते खाऊ नका, याचं वावळ केला त्याचं तुम्हाला हे. मग आता म्हणून म्हणायचं की पहिल्यांदा तुम्ही हेल्थला जपा. शरीर ही संपत्ती आहे, त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि मग जीवनाचा मार्ग तुम्ही
बिलकुल. सगळं काही वेल सेटल्ड आहे, कुटुंबही खूप सुंदर आहे आणि मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, मुलगा सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सर, याशिवाय आता काय अंतिम ध्येय आहे, काय करायचं आहे आयुष्यामध्ये? कारण सगळं काही आता सेटल झालेलं आहे, सगळं काही करून चुकलेले आहात, पुस्तकं एवढे छान प्रकाशित झालेले आहे. अंतिम ध्येय आता काय आहे? काय आहे मनामध्ये इच्छा? काय निर्माण करायचं? आता अंतिम ध्येय, मी मगा बोलताना एक वाक्य म्हटलं होतं की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय मोक्ष प्राप्ती. न मला आता काही जीवनात मिळवायचं आहे आणि भगवंतानी मी न मागता एवढं दिलं. जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे की भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. एवढं भगवंतानी दिलं, आणखीन काय मिळवायचं आहे? म्हणून जे आहे ते मी त्यात अति समाधानी आहे. मी एका वाक्यात असं म्हणेल की जगातील सर्वात सुखी, समाधानी, आनंदी व्यक्ती तो आनंद, सुख आणि समाधान मी सध्या अनुभवतो आहे. आणि बस अंतिम श्वासापर्यंत माझ्या फक्त वाचन आणि लिखाण हेच माझं जीवनाचं आणखीन एक उद्दिष्ट आहे. एवढं फक्त मी सतत मात्र कंटिन्यू स्वतःला बिझी ठेवणार आहे आणि जेवढं जमेल तेवढी ग्रंथसंपदा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अध्यात्म आज काय झालं आहे, मी आता याच्यामध्ये एकच पॉईंट मी एका मिनिटासाठी बोलतो की हे आध्यात्मिकच लिखाण मी का चूज केलं, का निवड केली याची, नुसतं आध्यात्मिकच लिखाण. त्याचं कारण आहे आज सगळं जग हे भौतिक सुखामध्ये सगळं गुरफटलेलं आहे आणि जेवढी भौतिक सुख ही तुम्हाला दुःख देणारी आहे, फक्त अध्यात्म हे एक असं क्षेत्र आहे की तिथेच तुम्हाला खरा आनंद मिळणार आहे. आणि आत्मा, कारण काय आहे की आपण जे जीवन जगून राहिलो सध्या, हे तुम्ही शरीर, तुम्ही ज्याला काय म्हणतो देहबुद्धीवर जगता आहात, याला देहबुद्धी म्हणता येईल. परंतु अध्यात्म हे तुम्हाला आत्मबुद्धीवर जगण्याचा मार्ग सांगत चालते. म्हणजे आत्मबुद्धी आणि देहबुद्धी ह्या दोन वेगळ्या वाटा आहेत, पण देहबुद्धीतून दुःख आहे आणि आत्मबुद्धीतून सुख आणि समाधान आणि शांती आहे. बिलकुल, नक्कीच. खूप छान वाटलं सर तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, अनेक जे कवी आहेत, लेखक आहेत, ते सुद्धा यावेळेस बघत आहेत आणि बऱ्याच लोकांना प्रश्न सुचतो, जसा रिटायरमेंट नंतर काय करावं, असे लोक आपल्याला बघत आहेत. काय संदेश द्याल, काय मार्गदर्शन करायला जातं या लोकांना? तर मी एकच सर्वांना सांगेल, माझ्या पुस्तकात मी वारंवार तेच सांगितलं आहे की बघा, डोळे उघडे ठेवा. हे नेत्र उघडे म्हणजे हे दिलेले ईश्वर, हे देहाचे दोन डोळे नाही, तर अंतचक्षु हे उघडे ठेवा तुम्ही आणि तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. त्या प्रत्येक घडामोडीमध्ये त्या ईश्वरालाच शोधा, त्या भगवंताचा शोध घ्या आणि त्यातून अध्यात्मातून या भौतिकतेकडून अध्यात्माकडे ही जर तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल केली तर निश्चितच जीवन की शेवटी जीवन नुसतं तुमचं भौतिकतेमध्ये प्रगती म्हणजे परिपूर्णता नाहीये जीवनाची, तर अध्यात्मामध्ये परिपूर्णता हीच खरी जीवन परिपूर्ण, ह्याच उद्देशानं आपल्याला जीवनाकडे बघता येईल. आणि मी तर आजच्या लोकांना असं एकच वाक्यात सांगेल की हे बघा, जीवन फार अमोल आहे, अमूल्य आहे. ही मोठी ईश्वराची एक 84 लाख फेऱ्यानंतर मिळालेला हा मानवी देह आहे, हा असाच गमावू नका. याचं मोल जाणा, याची किंमत जाणा आणि हे सत्कारणी लावा. आणि कारण जिथून आलोय, कारण काय आहे की त्या भगवंताला आपण एकच मागायचं की हे ईश्वरा, तू मला सर्व दे. हे भगवंता, तू मला सर्व दे जे तुला देता येईल, पण तेही द्यायला विसरू नको जे मला सोबत नेता येईल. खरंच वा, खूप सुंदर अशी कविता आपल्या समोर सादर केलेली आहे. आणि जी अनमोल देणगी आपल्याला ईश्वराने दिलेली आहे त्याचा खूप सुंदर असा फायदा आपण घ्यायला पाहिजे. खूप सुंदर आपली जी शरीरयष्टी आहे, आपली शरीर रचना केलेली आहे, त्याचा नक्कीच पुरेपूर वापर आपल्याला करता आला पाहिजे. आनंद हा आपल्याला घेता आला पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हीही मला वेळ दिला आणि ह्याबद्दल मी आपले सुद्धा खूप खूप आभार. खूप. तर हे होते माझ्यासोबत माजी प्राध्यापक प्रल्हाद टाले सर. आपण बघितलेलं आहे की सुंदर अशा
कविता त्यांनी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत। खूप सुंदर असं सरांचं लिखाण आहे, बरेचसे जे पुस्तकं आहेत मी त्यावेळेस तुमच्या खाली स्टेपमध्ये तुम्हाला माहिती सुद्धा देते आहे त्या पुस्तकांची, ती तुम्ही मागवू पण शकता आणि ती वाचू पण शकता। त्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे, जीवनाचं सार, जीवन कसं जगावं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता। तुर्तास मी नेहा सर्वांची रजा घेते। बघत रहा गजर महाराष्ट्राचा।